नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सेवा हक्क दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक शपथविधी कार्यक्रम पार पडला। नागरिकांना वेळेत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार प्रशासनाने यावेळी व्यक्त केला। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ दिली। या कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, उपजिल्हाधिकारी प्रदीप वरपे, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त श्याम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अमोल दंडगव्हाळ आणि राहुल देवरे यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। लोकाभिमुख प्रशासन, जबाबदार सेवा आणि नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। प्रशासनाने सेवा हक्क दिनी दिलेला हा संदेश नागरिक केंद्री शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे।